शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे 2,000 रुपये आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार. कारण की बघा, त्यासाठी सरकारने 932 कोटी रुपयांची मंजुरी दिली. नेमका आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता मिळणार आहे. बघा मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अचानक पैसे जमा होत आहे. ही कोणती अफवा नाही, तर प्रत्यक्षात सुरू झालेली एक अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. अनेक शेतकऱ्यांना थेट बघा इथं नुकसान भरपाई देखील त्यांच्या खात्यामध्ये मिळत आहे. आणि त्याचसोबत नुकसान भरपाईच्या सोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत त्यांना जो काही आता 8वा हप्ता होता तो देखील मिळत आहे. कारण की भरपूरशा दिवसांपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत लाखो करोडो शेतकरी आतुरतेने वाट बघत होते. तर त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता बघा नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 2,000 रुपये जमा होत आहे. आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी तब्बल 15 ते 17,000 रुपये देखील भरपूरशा शेतकऱ्यांना जमा झाले. म्हणजे बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणून आणि 2,000 रुपये, आणि बघा त्याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई जे काय आता त्यांच्या खात्यामध्ये 15 ते 16,000 रुपये ते देखील एकत्र जमा होत आहे. भरपूरशा शेतकऱ्यांसाठी आजचा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण की बघा, आज सकाळपासूनच राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती अमाऊंट क्रेडिट होण्याचा SMS त्यांना इथं शो होत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती आनंदाचं वातावरण इथं निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, बऱ्याचशा दिवसांपासून आपण आतुरतेने वाट बघत होतो की नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता आपल्याला कधी मिळणार. तर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळालेली आहे. कारण की बघा, नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याचं वितरण हे देखील सरकारने सुरू केलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ही मदत देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. कारण की बघा, तब्बल 932 कोटी रुपये आता सरकारने मंजूर केलेले आहे आपल्यासाठी. आता नमो शेतकरी योजनेसाठी 6,800 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी आधीचा मोठा निधी इथं राखून ठेवण्यात आला होता. आता त्या निधीतून आता प्रत्यक्ष पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहे. सरकारने बँकांना स्पष्ट सूचना आणि आदेश देऊन टाकलेला आहे की शेतकऱ्यांना पैसे कोणत्याही कारणामध्ये इथं थांबवायचे नाही आणि 100% त्यांना पैसे जमा झालेच पाहिजे. शेतकरी बांधवांनो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTच्या सिस्टीमच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये आणि 29 ते बघा इथं 95 तालुक्यांना हे आतापर्यंत पैसे मिळालेले आहे. संपूर्ण अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे की पहिल्या टप्प्यातील कोणकोणते जिल्हे इथं पात्र करण्यात आले आणि दुसऱ्या टप्प्यातील कोणकोणते जिल्हे पात्र करण्यात आले. शेतकरी बांधवांनो, तुम्ही आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षामध्ये वाट बघत होते. तर आता तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत तुम्हाला पैसे मिळाले नसतील, टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका. कारण की बघा, आता इथून पुढे तुम्हाला पैसे मिळणार आहे. कारण की बघा, सरकारने आदेश देऊन टाकलेला आहे. बघा, अतिवृष्टीमुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना देखील आता पैसे सरकारने मंजूर केलेले आहे. थांबलेला निधी सरकारने आता क्रेडिट करणं सुरुवात केलेली आहे. सर्व शेतकऱ्यांना पैसे देखील जमा झालेले आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, तब्बल 600 ते 700 रुपये कोटी सरकारने आता इथं मंजूर केलेले आहे. 932 कोटी रुपयांचा निधी सरकारने डायरेक्ट आता तुमच्यासाठी इथं मंजूर केलेला आहे. शेतकरी बांधवांनो, मग टेन्शन घ्यायची गरज नाही. पहिल्या टप्प्यातील, दुसऱ्या टप्प्यातील आणि तिसऱ्या टप्प्यातील संपूर्ण सविस्तर अपडेट आणि यादी हे तुम्हाला सांगतो. फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला भेटत राहणार. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता बघा, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे. तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र झाले, कोणकोणते तालुके यामध्ये पात्र झाले हे तुम्हाला नक्कीच बघायचं आहे. तर त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं बघा संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत पैसे जमा होतील. त्यामुळे आज कोणत्याही इथं वेळी तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा होण्याचा SMS येऊ शकतो. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, तब्बल बघा 9 जानेवारी, 10 जानेवारी, 11 जानेवारी आणि 12 जानेवारीपर्यंत कंटिन्यू हा वाटप सुरू राहणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. आज पैसे आले नाही तर टेन्शन घ्यायचं नाही. उद्या पैसे येणार, परवा पैसे येणार. कारण की बघा 12 तारखेपर्यंत तुमच्याकडे वेळ असणार आहे. 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. बघा, जे शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते त्या सर्व शेतकऱ्यांसाठी देखील आता सरकारने निधी मंजूर केला. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. ज्यांचे पीक विमा अतिवृष्टीमुळे पूर्णपणे इथं खराब झाले, त्यांचे मोठे नुकसान झाले, अशा शेतकऱ्यांसाठी ही मदत खूप दिलासादायक ठरणार आहे. एका दिवसात बघा 17 ते 18,000 रुपये प्रति हेक्टरी आपल्या कुटुंबांमध्ये सर्व शेतकऱ्यांना आधारच्या माध्यमातून जे काही त्यांच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असेल त्यावरती तुम्हाला 100% पैसे मिळणार, असं स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आजच्या दिवशी बघा संध्याकाळपर्यंत ही काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकणार राहणार नाही आणि 100% त्यांच्या खात्यावर
खात्यावरती आपण पैसे क्रेडिट करण्याचा आदेश दिलेला आहे. तर यासाठी कोणतेच शेतकरी इथं नाराज होऊ नये. त्यांना 2 ते 3 दिवसांमध्ये 100% पैसे मिळणार आहे. कारण की बघा, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे असल्यामुळे पूर्णपणे जिल्ह्यांमध्ये वाटप एकाच वेळी होऊ शकणं इथे शक्य नव्हतं. त्यावेळी आता सरकारने इथं टप्प्याटप्पे इथं पाडलेले आहे. तर पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यातील 12 जिल्हे, या सर्व 12-12 टप्प्यांचे 3 टप्पे सरकारने केलेले आहे. म्हणजेच बघा, तुमच्या आधार कार्डला जे कुठलं बँक अकाउंट लिंक असेल त्यामधनं तुम्हाला हे पैसे पाहायला मिळणार आहे क्रेडिटमध्ये. त्या अकाउंटमध्ये तुम्हाला क्रेडिट इथं पैसे होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता बघा यामध्ये कोणकोणते जिल्हे इथं पात्र करण्यात आलेले सांगतो. परंतु बघा, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी तुम्हाला एक काम करणं आवश्यक असणार आहे. ते काम कोणतं असणार आहे? तर बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्यासाठी आता कोणकोणते शेतकरी पात्र झाले आहे. बघा, ज्या सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अंतर्गत 21 हप्ता मिळालेला आहे, ते सर्व शेतकरी आता बघा नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र झालेले आहे. तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21 हप्ता मिळाला नसेल तर कदाचित आता तुम्ही देखील अपात्र असणार आहात. कारण की डायरेक्ट बघा, केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे ही यादी पाठवण्यात आलेली आहे. आता जे काय आता नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत पात्र झालेले शेतकरी असणार आहे, ते पीएम किसान योजनेच्या अंतर्गत जे काही 21 हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला, ते शेतकऱ्यांची यादी आता राज्य सरकारकडे पाठवण्यात आली. आता त्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याचं वितरण सरकार करणार, असं देखील त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त बघा, पीएम किसान योजनेची तुम्ही केवायसी केली नसेल, करून टाका. आणि नमो शेतकरी योजनेची तुम्ही केवायसी केली नसेल, करून टाका. लँड सेटिंग चेक करून घ्या आणि फार्मर आयडी काढली नसेल, काढून घ्या. तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करून ठेवा. सर्व कामे परिपूर्ण करून ठेवा. कारण की बघा, शेती संदर्भातील कुठलीच दिक्कत, कुठलाच प्रॉब्लेम आपल्याला होऊ नये आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 100% आपल्याला आपले पैसे मिळून जातील. तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यातील आता कोणकोणते जिल्हे आहे? तर पहिला जिल्हा असणार आहे चंद्रपूर, जालना, बीड, अकोला, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, त्यानंतर बघा जालना, यवतमाळ, नागपूर, हिंगोली आणि चंद्रपूर. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्हाला 100% पैसे मिळणार आहे. टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. कारण की बघा, 12 तारखेपर्यंत तुम्हाला 100% पैसे मिळणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता सरकारने असला निधी मंजूर केलेला आहे. टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका. आता 100% तुम्हाला पैसे पाहायला मिळणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.